मित्रांनो, अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे, आपल्याला माहिती आहे. आणि मित्रांनो, याच संदर्भात कर्जमाफी संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट आहेत, ते आपण बघणार आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आणि 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्यात येणार आहे, हे देखील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगितलं आहे. पण मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की सध्या ज्या कॉर्पोरेटिव्ह बँका असतात, त्या बँकाच्या मार्फत जेवढे थकीत कर्जदार शेतकरी, तर या थकीत कर्जदार शेतकऱ्यांची जी माहिती ही माहिती मागवण्यात वेळोवेळी मागवण्यात येते. याआधी देखील आपण अपडेट घेतलं होतं. यामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर आय डी असतील, त्यांचं आधार कार्ड असेल, बँक अकाउंट नंबर असेल, या सगळ्या गोष्टी मित्रांनो बँकेच्या मार्फत वेळोवेळी मागवण्यात येत आहेत. कारण की आपल्याला माहिती आहे राज्याचं जे अधिवेशन आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन, हे 23 तारखेपासून चालू होते आणि 6 मार्चला मित्रांनो बजेट सादर करण्यात येणार आहे. सो या बजेटमध्ये मित्रांनो कुठेतरी कर्जमाफीसाठी तरतूद करावी लागत असते. त्यामुळे राज्य शासनाच्या मार्फत विविध प्रेस नोट्स असतील किंवा पेपर असतील किंवा बँकांच्या वेबसाईट्स असतील, यावर सगळीकडे माहिती देण्यात येते की शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची फार्मर आय डी असेल, आधार कार्ड असेल, बँक अकाउंट नंबर, या सगळ्या गोष्टी घेऊन बँकेत जमा कराव्यात. जेणेकरून हे जे शेतकरी, जे थकीत शेतकरी, तर ज्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे, ते कुठेही शेतकरी या शेतकरी कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहणार नाहीत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, ज्या सेंट्रलाइज बँका असतात किंवा ज्या मोठ्या बँका असतात, म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या बँका असतात, त्यांच्याकडून कुठेही असे कागदपत्र मागवले जात नाहीत. पण ज्या सोसायट्या असतात किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका असतात, यांच्यामार्फत मित्रांनो आपण जर कर्ज वगैरे घेतले असतील किंवा कुठलीही बँक असो मित्रांनो, जर आपण काही कर्ज घेतले असतील आणि आपल्या बँकेकडून जर काही माहिती मागवण्यात येत असेल, तर कृपया कळकळीची विनंती, लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही तुमची माहिती द्या. कारण की आपण याआधी देखील बघितलेलं होतं, याआधी ज्या कर्जमाफी झाल्या होत्या, त्या कर्जमाफीमध्ये देखील बहुतांश शेतकरी वंचित राहिले होते आणि त्याचं कारणच हे होतं की या शेतकऱ्यांची माहिती न मिळणे. सो मित्रांनो, आपल्याला जर तुमच्या बँकेकडून काही म्हणजे तुम्हाला माहिती मागवण्यात आली असेल, जसं की मग बँक अकाउंट नंबर, फार्मर आय डी, तुमचं खाते क्रमांक वगैरे, आधार कार्ड, तर मित्रांनो तुम्ही हा डेटा देण्याचा नक्की प्रयत्न करा, जेणेकरून आपण या कर्जमाफीपासून वंचित राहणार नाहीत. आणि मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत, यांच्यासाठी सुद्धा एक दिलासादायक अपडेट आहे. आपल्याला माहिती आहे बच्चू कडूंनी मागणी केलेली होती की जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत, जे 2025च्या खरीप हंगामापर्यंत थकीत आहेत, त्यांना या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पत्र देण्यात आलेलं होतं. आणि हे देखील शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत, ज्यांनी 2025मध्ये कर्ज उचललं होतं. कारण आपल्याला माहिती आहे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. त्यामुळे कुठेतरी जे नियमित कर्जदार शेतकरी, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यासाठी मित्रांनो त्यांची देखील कर्जमाफी करण्यात येणार आहे आणि त्यांची कर्जमाफी प्राधान्यानं करण्यात येणार आहे मित्रांनो. सो 2 महत्त्वाच्या गोष्टीत, एकतर मित्रांनो आपले कागदपत्र जे असतील ते तुम्ही तुमच्या बँकेकडे देण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला तुमच्या बँकेकडून जरी तुम्हाला काही पत्र आलेलं नसेल किंवा तशा नोटीस निघाल्या नसतील, तर तुम्ही नक्की एकदा चक्कर मारून विचारा की तुम्हाला असे काही कागदपत्र पाहिजेत का. सो काही बँका मागत असतात मित्रांनो, काही नाही, पण तुम्ही नक्की याची माहिती घ्या. सो या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं. मित्रांनो, कर्जमाफीची तयारी एकदम जोरात चालू आहे आणि आता अधिवेशनात याची तरतूद केला जाणार आहे. सो हेच तुम्हाला एक महत्त्वाचं अपडेट देत होतं. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.